हॅलो स्टुडंट्स, याआधी आपण एक व्हिडिओ बघितला मॅथमॅटिकल लॉजिक पार्ट फर्स्ट. त्या व्हिडिओमध्ये आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शनमध्ये टाईप्स ऑफ सेंटेन्स, त्यानंतर स्टेटमेंट बघितलं. स्टेटमेंट कशाने डिनोट करायचं तेही बघितलं. त्याचबरोबर दोन स्टेटमेंट कनेक्ट करण्याकरता जे लॉजिकल कनेक्टिव्ज वापरले जातात ते लॉजिकल कनेक्टिव्ज बघितले. त्याचबरोबर दोन सिंपल स्टेटमेंट हे जर एखाद्या लॉजिकल कनेक्टिव्जने कनेक्ट केले तर त्यापासून कंपाऊंड स्टेटमेंट तयार होतं हे देखील बघितलं. आणि त्या कनेक्टिव्जमधला पहिला पॉईंट कंजक्शन, तोही आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला. आता सेकंड लॉजिकल कनेक्टिव्ज आहे डिसजंक्शन. तर डिसजंक्शन हे काय, सेकंड लॉजिकल कनेक्टिव्ज. डिसजंक्शन हे कधी यूज करायचं, जर दोन सिंपल स्टेटमेंट हे ऑरने कनेक्ट केले असतील तर काय वापरायचे, डिसजंक्शन. आणि डिसजंक्शनचं सिम्बॉल हे आहे. तर डिसजंक्शनची डेफिनेशन काय, इफ टू सिंपल स्टेटमेंट्स आर कनेक्टेड बाय ऑर देन इट इज कॉल्ड डिसजंक्शन. दॅट इज इफ P and Q are two simple statement are connected by OR is called disjunction. याचा अर्थ काय होतो की जर दोन सिंपल स्टेटमेंट घेतले, समजा P आणि Q हे दोन सिंपल स्टेटमेंट आहे आणि हे दोन्ही सिंपल स्टेटमेंट जर ORने कनेक्ट केले असतील तर त्याला काय म्हणायचं आहे, डिसजंक्शन म्हणायचं आहे. आणि त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, P डिसजंक्शन Q. जर दोन सिंपल स्टेटमेंट ऑरने कनेक्ट केले तर त्याचं सिम्बॉल काय आहे, डिसजंक्शन आहे. आणि तो या प्रकारे सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचा असतो. आणि ते रीड कसं करणार, P डिसजंक्शन Q. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सफॉर्म द फॉलोइंग इन सिम्बॉलिक फॉर्म. फर्स्ट एक्झाम्पल आहे, ताजमहल इज इन आग्रा अँड मुंबई इज द कॅपिटल ऑफ केरळा. याच्यातलं पहिले पी स्टेटमेंट काय, ताजमहल इज इन आग्रा. अँड क्यू स्टेटमेंट काय, मुंबई इज द कॅपिटल ऑफ केरला. आता पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ऑरने कनेक्ट केले. त्यामुळे यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी डिसजंक्शन क्यू. सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी डिसजंक्शन क्यू. या प्रकारे लिहायचे. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल, राजू विल गो टू पुणे और नाशिक. तर पी स्टेटमेंट काय, राजू विल गो टू पुणे. क्यू स्टेटमेंट काय, राजू विल गो टू नाशिक. आणि दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ऑरने कनेक्ट केले. त्यामुळे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी और क्यू येणार आहे. त्याचप्रमाणे हे काही तीन एक्झाम्पल होमवर्कसाठी आहेत, त्याच्यावरून तुम्ही सिम्बॉलिक फॉर्म लिहायचं. त्यानंतर ट्रूथ टेबल फॉर डिसजंक्शन. डिसजंक्शनचा ट्रूथ टेबल कसा तयार होतो त्याकरता आपण एक एक्झाम्पल घेतलंय, 2 लेस दॅन 3 और रोम इज इन इटली. त्यातलं पी स्टेटमेंट 2 लेस दॅन 3 आणि क्यू स्टेटमेंट काय, रोम इज इन इटली. रोम हे एक इटलीमधलं शहर आहे. त्यानंतर मग आता हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ऑरने कनेक्ट केले. त्यामुळे त्याचा सिम्बॉलिक फॉर्म काय, पी डिसजंक्शन क्यू. तर मग आपण काही 4 कंडिशन्स तयार केल्या. पहिली आहे 2 लेस दॅन 3 और रोम इज इन इटली. मग आता 2 लेस दॅन 3 हे काय, ट्रू आहे. त्याचबरोबर रोम इज इन इटली हे पण काय, ट्रू आहे. आणि हे दोन्ही ट्रू आहे, त्याच्यामुळे पी और क्यू काय येतंय, ट्रू. ऑरचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, किंवा. ऑरचा अर्थ काय होतो, किंवा. जर किंवा असेल तर दोन्ही सुद्धा ट्रू असेल, ट्रू असलं पाहिजे, तरच पी और क्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. इथे लक्षात. त्याचप्रमाणे पी लेस दॅन 3 और रोम इज इन जर्मनी. आता रोम शहर हे जर्मनीमध्ये आहे का, नाही, तर ते कशामध्ये, इटलीमध्ये. त्याच्यामुळे टी और पी स्टेटमेंट ट्रू आहे आणि क्यू स्टेटमेंट काय, फॉल्स. आणि ऑर असल्यामुळे दोघांपैकी एक ट्रू पाहिजे, त्याच्यामुळे पी और क्यू काय आलेले, ट्रू आले. त्याचप्रमाणे 2 ग्रेटर दॅन 3, 2 हा 3 पेक्षा मोठा आहे का, नाही, फॉल्स. आणि पुढचं काय, रोम इज इन इटली. रोम हे शहर काय, इटलीमध्ये. पण ऑर असल्यामुळं एफ और टी हा काय येणार आहे, ट्रू येणार आहे. त्याचबरोबर 2 ग्रेटर दॅन 3 और रोम इज इन जर्मनी.
2 हा 3 पेक्षा मोठा नाही आहे, फॉल्स आहे. त्याचबरोबर रोम हे शहर कशामध्ये, इटलीमध्ये, ते पण काय फॉल्स आहे. आणि एफ ऑर एफ हा काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. मग ऑर किंवा डिसजंक्शन याचा जर टेबल लक्षात ठेवायचा असेल तर पी किंवा क्यू ह्या दोन्हीपैकी एक स्टेटमेंट काय पाहिजे, ट्रू पाहिजे. तर पी ऑर क्यू काय येणार आहे, ट्रू. तसंच जर तुम्हाला इथे लक्षात नसेल आला तर माझं शॉर्टकट ट्रिकची एक व्हिडिओ आहे कंजक्शन आणि डिसजंक्शनची, ते तुम्ही पाहून लक्षात ठेवू शकता. त्याचप्रमाणे पुढचा टाईप आहे निगेशन. हे निगेशनचं सिम्बॉल आहे. तर निगेशनची डेफिनेशन काय, फॉर अ गिवन स्टेटमेंट पी देर इज अनदर स्टेटमेंट विच इज डिफाइंड टू बी ट्रू इफ पी इज फॉल्स अँड फॉल्स देन पी इज ट्रू, देन अदर स्टेटमेंट इज निगेशन. आता याचा अर्थ काय होतो, डेफिनेशन जर बघितली थोडी किचकट वाटते, पण ती किचकट नाही, सोपी डेफिनेशन. तर याचा अर्थ काय होतो की जर सुरुवातीला जे पी स्टेटमेंट दिलं आहे ते जर ट्रू असेल तर त्याचं जे निगेशन आहे ते फॉल्स असलं पाहिजे, किंवा जे दिलेलं स्टेटमेंट हे फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय आलं पाहिजे, ट्रू आलं पाहिजे. अशा प्रकारचं स्टेटमेंट तयार करायचं आपल्याला. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल आहे पी 10 इज अन इवन नंबर. 10 हा काय इवन नंबर आहे आणि त्याचं ट्रूथ व्हॅल्यू काय, ट्रू. पण त्याचं निगेशन काय येणार आहे, पी जर ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय असलं पाहिजे, फॉल्स आलं पाहिजे. त्याच्यामुळे निगेशन पी काय येणार आहे, 10 इज नॉट अन इवन नंबर. आणि 10 हा इवन नंबर नाहीये, हे काय फॉल्स आहे. किंवा तुम्ही असंही लिहू शकता 10 इज अन ऑड नंबर. येते लक्षात. त्यामुळं जर सुरुवातीचं स्टेटमेंट पी स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय असलं पाहिजे, फॉल्स असलं पाहिजे. किंवा दिलेलं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय आलं पाहिजे, ट्रू आलं पाहिजे. किंवा दिलेल्या स्टेटमेंटच्या विरुद्ध स्टेटमेंट हे काय असणार, त्याचं निगेशन असणार. त्याचप्रमाणे सिमिलर एक एक्झाम्पल आहे, प्राइस इन्क्रीजेस. मग पी स्टेटमेंट काय, प्राइस इन्क्रीजेस, आणि त्याचं निगेशन काय, प्राइस डज नॉट इन्क्रीजेस. त्यानंतर तिसरं एक्झाम्पल आहे, 0 फॅक्टोरियल इज नॉट इक्वल टू 1. हे पी स्टेटमेंट आहे. 0 फॅक्टोरियल नॉट इक्वल टू 1 हे फॉल्स आहे. पण त्याचं निगेशन काय, 0 फॅक्टोरियल इक्वल टू 1. त्याचं निगेशन काय, 0 फॅक्टोरियल इक्वल टू 1. आणि हे स्टेटमेंट काय, ट्रू स्टेटमेंट आहे. त्याचप्रमाणे हे खाली काही एक्झाम्पल्स आहेत. त्यानंतर ट्रूथ टेबल ऑफ निगेशन. निगेशनचं ट्रूथ टेबल काय, जर पी स्टेटमेंट असेल, पी स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. आणि फॉल्स असेल तर त्याचं निगेशन काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आले लक्षात. आता पुढचा क्वेश्चन आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आता हे सिंपल स्टेटमेंट नसून कंपाऊंड स्टेटमेंट असणार आहे. आतापर्यंत आपण 2 पॉईंट बघितले, कंजक्शन, डिसजंक्शन आणि निगेशन. त्याचबरोबर कंजक्शन, डिसजंक्शन आणि निगेशन यांचे ट्रूथ टेबल देखील बघितले. पण आता याच्यामध्ये आपल्याला दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याचा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचा आणि त्या सिम्बॉलिक फॉर्मपासून आपल्याला त्या दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू शोधायची. तर त्याकरता पहिले एक्झाम्पल आहे, 3 इज अ प्राईम नंबर अँड 4 इज अ रॅशनल नंबर. मग याच्यामधलं पी स्टेटमेंट काय, 3 इज अ प्राईम नंबर, हे काय पी स्टेटमेंट. आणि 3 काय, हा प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर म्हणजे काय, मूळ संख्या. 3 ही काय, मूळ संख्या आहे. आणि 3 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे पी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय येते, ट्रू येते. त्याचबरोबर 4 इज अ रॅशनल नंबर. 4 इज अ रॅशनल नंबर म्हणजे 4 हे काय, पूर्णांक संख्या आहे. आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू येणार आहे. आणि पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केलेले, अँडने कनेक्ट केले. त्याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी अँड क्यू किंवा पी कंजक्शन क्यू. मग त्यापैकी पी स्टेटमेंट ट्रू आहे, त्याची किंमत इथं टाकायची कंजक्शन. क्यू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे, ती त्याच्यामध्ये टाकायची. आणि आपल्या टेबलमध्ये टी अँड टी काय येतोय, टी येतोय. त्याच्यामुळे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द स्टेटमेंट इज काय येणार आहे, ट्रू येणार आहे.
टी अँड टी इक्वल टू टी हे कशावरून केलं आपण, त्याच्या ट्रूथ टेबलवरून फाइंड केलेले. त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल आहे ऑल फ्लावर्स आर रेड और ऑल काउज आर ब्लॅक. मग त्यातलं पी स्टेटमेंट आहे ऑल फ्लावर्स आर रेड. आता सगळेच फुलं ही रेड आहेत का, नाही आहेत, त्याच्यामुळे इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. त्याचप्रमाणे क्यू स्टेटमेंट काय, ऑल काउज आर ब्लॅक, सगळ्या गायी ह्या काळ्या असतात का, नाही, तर त्याचे ट्रूथ व्हॅल्यू आहे एफ. आणि हे पी आणि क्यू हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ऑरने कनेक्ट केले, त्याच्यामध्ये सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी डिसजंक्शन क्यू. आणि पी स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ, क्यू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एफ, आणि एफ और एफ काय येतोय, एफ येतोय. युजिंग आवर ट्रूथ टेबल एफ और एफ काय येतोय, एफ येतोय. त्याचप्रमाणे थर्ड एक्झाम्पल आहे 4 इज ऑड नंबर और 1 इज प्राईम. आता 4 हा ऑड नंबर आहे का, नाहीये, 4 काय इवन नंबर आहे, त्याच्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, फॉल्स. 1 इज अ प्राईम नंबर, 1 ही मूळ संख्या आहे आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय आली, टी आली. मग दोन्ही स्टेटमेंट पी आणि क्यू कशाने कनेक्ट केले, ऑरने कनेक्ट केले, त्यामुळे त्यांचं सिम्बॉल काय येणार आहे, पी डिसजंक्शन क्यू. आणि पी स्टेटमेंटची व्हॅल्यू ट्रूथ व्हॅल्यू एफ, डिसजंक्शन क्यू स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी. एफ और टी हा काय येणार आहे, टी येणार. युजिंग आवर ट्रूथ टेबल एफ और टी काय येतोय, टी येतोय. अशाच प्रकारे काही एक्झाम्पल आहेत. हे एक्झाम्पल होमवर्कसाठी आहेत. त्याचप्रमाणे अजून एक एक्झाम्पल आहे चौथं, 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर अँड 46 इज अ प्राईम नंबर. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर हे पी स्टेटमेंट. आता 64 हा कशाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, 8चा आहे, त्याच्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, ट्रू. त्याचबरोबर 46 इज अ प्राईम नंबर. आता 46 हा ही मूळ संख्या आहे का, नाही, ती संयुक्त संख्या आहे, त्याच्यामुळं इट्स ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, फॉल्स येणार आहे. त्याचबरोबर मग ते दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, अँडने कनेक्ट केले, त्यामुळे त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय आलेला आहे, पी अँड क्यू किंवा पी डिसजंक्शन पी कंजक्शन क्यू. आणि त्या दोघांचे ट्रूथ व्हॅल्यू टाकले, टी कंजक्शन एफ, आणि कंजक्शनच्या टेबलनुसार टी अँड एफ काय येतोय, एफ येतोय. आणि ही काही एक्झाम्पल्स होमवर्क्ससाठी आहेत. हे तुमचं जे न्यू सिलेबस आहे त्याच्या PDF मधून हे क्वेश्चन दिलेले, पेज नंबर 7, पेज नंबर 33, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3, त्याच्यामधले हे क्वेश्चन सॉल्व करायचे. त्याचबरोबर आता इथं 7 नंबरचं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये काय दिलं आहे, 2 + 3 नॉट इक्वल टू 5 और 2 × 3 लेस दॅन 5. आणि हे दोन कशाने कनेक्ट केलेले, ऑरने कनेक्ट केले, म्हणजे याचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, डिसजंक्शन येणार आहे. आणि 2 + 3 नॉट इक्वल टू 5 हे याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, एफ. आणि 2 × 3 लेस दॅन 5 याची पण ट्रूथ व्हॅल्यू काय येणार आहे, एफ. आणि हे दोन कशाने कनेक्ट केले, डिसजंक्शनने, मग एफ और एफ हा काय येणार आहे, एफ येणार आहे. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे, नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंडिशनल, त्यालाच काय म्हटलं तर इम्प्लिकेशन, आणि त्याचं हे सिम्बॉल आहे. त्याची डेफिनेशन आहे, इफ 2 स्टेटमेंट्स आर कंबाईन बाय युजिंग द कनेक्टिव्स इफ देन. म्हणजे आतापर्यंतचे लॉजिकल कनेक्टिव्स काय होते, अँड ऑर नॉट. आता हे चौथं आहे, इफ देन इट इज कॉल्ड ॲज कंडिशनल ऑर इम्प्लिकेशन. म्हणजे आतापर्यंत जे 2 सिम्पल स्टेटमेंट हे जसं अँड ऑर नॉटने कनेक्ट करत होते, आत्ता कशाने कनेक्ट करणार आहे, इफ देनने करणार आहे. आणि जर एखादं कंपाऊंड स्टेटमेंट हे इफ देनने जर कनेक्ट करणार झालेलं असेल तर त्याला म्हणायचं आहे कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन म्हणायचं आहे. दॅट इज पी अँड क्यू आर 2 स्टेटमेंट, देन इफ पी देन क्यू इज कॉल्ड कंडिशनल. आणि
हे कशाने डिनोट करणारे आपण पी इम्प्लिकेशन क्यू ने डिनोट करणार आहे किंवा पी इम्प्लाइज क्यू ने डिनोट करणार आहे। जसं अँड आलं तर आपण कंजक्शन यूज करतो, ऑर आलं तर डिसजंक्शन यूज करतो, तसं इफ देन आलं तर आता इम्प्लिकेशन यूज करायचं आहे, पी इम्प्लाइज क्यू। आणि इफ आणि देन यांच्यामध्ये जे स्टेटमेंट असणार ते पी असणार आहे आणि देन नंतरचं जे स्टेटमेंट आहे ते काय असणार आहे, क्यू असणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। फॉर एक्झाम्पल, इफ triangle ABC is right angle at B, then measure of angle A plus measure of angle C equal to 90 degree। आता if आणि then याच्यामध्ये कोणतं स्टेटमेंट आहे, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B, त्यामुळं P स्टेटमेंट काय ना तुमचं, ट्रायंगल ABC इज राईट अँगल ॲट B। आणि देन नंतर कोणतं स्टेटमेंट आहे, मेजर ऑफ अँगल A प्लस मेजर ऑफ अँगल C इक्वल टू 90, ते काय येणार आहे, क्यू स्टेटमेंट। आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, इफ आणि देनने कनेक्ट केले, त्याच्यामध्ये त्यांचा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी इम्प्लाइज क्यू येणार आहे। त्याचप्रमाणे सेकंड एक्झाम्पल आहे, इफ एक्स इज होल नंबर देन एक्स प्लस 6 इक्वल टू 0। पुन्हा दोन सिंपल स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, इफ आणि देनने कनेक्ट केले, तर मग पी स्टेटमेंट काय येईल, एक्स इज अ होल नंबर, इफ आणि देन मधलं स्टेटमेंट जे आहे ते काय असतं आपलं पी स्टेटमेंट, आणि देन नंतर काय 6x प्लस 6 इक्वल टू 0, मग क्यू स्टेटमेंट काय येईल, एक्स प्लस 6 इक्वल टू 0। आणि हे दोन्ही सिंपल स्टेटमेंट इफ आणि देनने कनेक्ट केले म्हणून सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी इम्प्लाइज क्यू येणार आहे। त्याचप्रमाणे तिसरं एक्झाम्पल आहे, लता इज हार्ड वर्किंग ओनली इफ शी इज अ सक्सेसफुल इन लाईफ। आता याच्यामध्ये इफ देनच्या जागेवर काय आलंय, ओनली इफ आलंय, तरी सुद्धा हे काय असणार आहे, इम्प्लिकेशनचं असणार आहे। म्हणजे ओनली इफच्या आधीचं स्टेटमेंट काय, लता इज हार्ड वर्किंग, ते पी स्टेटमेंट, आणि शी इज सक्सेसफुल इन लाईफ हे काय असणार आहे, क्यू स्टेटमेंट असणार आहे। आणि हे दोन्ही स्टेटमेंट कशाने कनेक्ट केले, ओनली इफने, त्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी इम्प्लाइज क्यू। तर मग याच्यामध्ये एक नोट आहे, द फॉलोइंग आर ऑल्सो कंडिशनल स्टेटमेंट, म्हणजे पी इज सफिशियंट फॉर क्यू, त्याचबरोबर क्यू इज नेसेसरी फॉर पी, पी इम्प्लाइज क्यू, क्यू फॉलोज फ्रॉम पी, पी ओनली इफ क्यू। म्हणजे जर दोन सिंपल स्टेटमेंट पी आणि क्यू ह्या सगळ्या कनेक्टिव्हजनी जरी कनेक्ट केले तरी त्यांचं सिम्बॉलिक फॉर्म काय असणार आहे, पी इम्प्लाइज क्यू। जसं अँड हे एक लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, पण काही काही स्टेटमेंटमध्ये अँड न वापरता बट, एट, स्टील, दो, मोर ओव्हर असे शब्द जरी आले तरी आपण काय घेतो, ते कंजक्शन घेतो। त्याचप्रमाणे असे हे जे शब्द वापरले, फॉलोज फ्रॉम, ओनली इफ, इम्प्लाइज, इज नेसेसरी फॉर, इज सफिशियंट फॉर, तरी सुद्धा सिम्बॉलिक फॉर्म काय येणार आहे, पी इम्प्लाइज क्यू येणार आहे। आणि खाली हे काय होमवर्क करता एक्झाम्पल्स, आणि त्याचं ट्रूथ टेबल ह्या साईडला आहे, पी क्यू स्टेटमेंट, पी इम्प्लाइज क्यू, पी ट्रू स्टेटमेंट आहे, क्यू ट्रू असेल तर त्याचं इम्प्लिकेशन ट्रू येणार आहे। त्याचप्रमाणे पी हा ट्रू आहे, क्यू हे फॉल्स आहे, तर पी इम्प्लाइज क्यू फॉल्स येणार आहे। पी फॉल्स आहे, क्यू ट्रू आहे, तो पी इम्प्लाइज क्यू ट्रू येतोय। त्याचप्रमाणे एफ फॉल्स असेल, पी फॉल्स असेल, क्यू फॉल्स असेल, तर एफ इम्प्लाइज एफ हा काय येणार आहे, ट्रू येणार आहे। हे सगळे व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त बघा, याच्यातून तुमची रिव्हिजन होणार आहे। आणि माझ्या सगळ्या व्हिडिओजला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा जास्तीत जास्त। थँक्यू।